विघ्नहर्ता मानवड्या या संघाचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे आहेत. सध्या तरी आपण श्री गणेश बोर्ले या संघाला मैदानाच्या आतमध्ये बघतोय. बॅटिंग आहे दमदार. आतमध्ये दाखल झाले रंगनाथ आणि रोहित. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे कल्पेश. पहिलाच बॉल. हो इथे मात्र पहिलाच बॉल. सुरुवात चांगली आपल्याला पाहायला मिळते बोर्ले या संघाकडून. दोन्ही संघ अगदी जवळपासचे आहेत. अगदी दोन्ही संघाचे गाव अगदी नजदीक आहेत इथे, परंतु दोन्ही संघ आमने सामने फाईट करत आहे. हो इथे मात्र पुन्हा एकदा पंचाकडे अपील होती, परंतु इथे मात्र नक्कीच अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतो आहे. सध्या तरी सुरुवात चांगली आहे कल्पेश या गोलंदाजाची. 2 बॉल फेकी केले. दोन्ही बॉल मात्र डॉट पाहायला मिळते. अगदी यावेळेस रंगनाथला मात्र बांधून ठेवले या 2 बॉलवरती, परंतु अजूनही या षटकामधील 4 बॉल शिल्लक आहेत. पॉवर प्लेचा ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये संधी असते धावा मिळवण्याची, परंतु संधी अजून इथे मात्र खातं खोललेलं नाही या विघ्नहर्ता मानवडे या संघाचा. यावेळेस प्रयत्न झाला होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु इथे DRS. पुन्हा एकदा इथे मात्र हा बॉल चेक केला जाईल. बघूया. नक्कीच इथे पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र बॅटरला ओढलं होतं का थोडंसं गोलंदाज दिशा भटकलाय, परंतु तसं काही ठरलं नाही. या नक्कीच इथे मात्र थर्ड अंपायरकडे चेक केला गेला आणि नक्कीच इथे पुन्हा एकदा चांगला रिझल्ट आलाय. इथे मात्र 3 बॉल सध्या तरी डॉट पाहायला मिळतोय कल्पेश या गोलंदाजाचे. अजूनही या षटकामधील 3 बॉल शिल्लक आहेत. यावेळी षटकातील 4था बॉल. हो इथे मात्र नक्कीच मिसटायमिंग फटका आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक येतोय करण आणि इथे मात्र पहिल्या टप्प्यावरती झेल सुटला होता, परंतु शेवटपर्यंत या बॉलवरती नजर ठेवली करण या क्षेत्ररक्षकानं आणि इथे मात्र चांगली झेल आपल्याला म्हणावं लागेल श्री गणेश बोर्ले या संघाकडून. इथे मात्र पहिला धक्का लागतोय विघ्नहर्ता मानवडे या संघाला. अगदी नक्कीच इथे मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याची गरज आली होती, कारण कल्पेश गोलंदाजाचे 3 बॉल मात्र पहिले डॉट आले होते आणि इथे मात्र नक्कीच 4थ्या बॉलवरती रंगनाथ यांचा मोठा प्रहार खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र झेल उडाला आणि इथे मात्र श्री गणेश बोर्ले या संघाने काही चूक न करता चांगली अशी झेल आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजेच पहिला धक्का तर लागतो या मानवडे या संघाला, परंतु कुठेतरी एक साजेदारी बनवणं गरजेचं आहे विघ्नहर्ता या मानवडा संघाला, कारण इथे मात्र एक चांगला मोठा लक्ष ठेवावं लागेल.
मोठं आव्हान द्यावं लागेल विघ्नहर्ता मानवडे या संघाला, कारण बोले हा संघ मजबूत संघ आहे, चॅम्पियन संघ आहे. आणि इथे जर आपल्याला जर एक चांगली फाईट करायची असेल तर एक चांगला रनांचा डोंगर उभा करावा लागेल विघ्नहर्ता मानवडे या संघाला. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी हा पहिला धक्का तर लागला विघ्नहर्ता मानवडे या संघाला. यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पप्पू. त्या षटकातील पुढील बॉल घेऊन जाईल कल्पेश. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा आल्या वेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रहार होता, परंतु इकडे मात्र बॅटचा कडा लागला होता. अगदी मात्र इकडे मात्र थर्ड मॅनला झेल उडाले होते आणि तिकडे मात्र नक्कीच झेल सोडले गेले. म्हणजे इथे पप्पू या बॅटरला जीवदान मिळतोय. अगदी यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरं विकेट मिळवण्याची संधी आली होती श्री गणेश बोले या संघाला, परंतु इथे ती संधी हातामधून सुटलेली आहे. सध्या तरी एक धाव जोडली गेली धावफलकावरती. यावेळेस सध्या तरी रोहितला आपण पाहू शकाल स्टॅगवरती. नक्कीच रोहित मोठे फटके खेळण्यात माहीर आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळला आहे, पुन्हा एकदा बॅटचा कडा. यावेळेस पुन्हा एकदा बॉल पाठीमागे निघून चाललाय. 2-2 क्षेत्ररक्षक बॉलला अडवू शकेल का? नक्कीच इकडे मात्र बॉलला अडवलाय, परंतु नक्कीच इकडे काय निर्णय येतोय. 3 धावांचा तर प्रयत्न झालाय, परंतु इथे मात्र 3च धावा जोडले जातील. ओव्हरची समाप्ती. विकेट गमावून 4 धावा स्कोरबोर्डवरती जोडले गेल्या. वेळेस दुसरं षटक घेऊन येतो करण. इथे मात्र करणचा पहिला बॉल इथे कव्हरला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे ते मात्र बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 5 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र विघ्नहर्ता मानवडे या संघाला धावा मिळते. इथे मात्र बघूया बॉल अडवला गेला असेल का? नक्कीच इथे मात्र बॉल अडवला गेला आहे आणि इथे मात्र 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इकडे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका आहे आणि इकडे रनआउटची संधी होती, परंतु इकडे मात्र चांगली रन इन बिटवीन म्हणावं लागेल. इथे मात्र सर्कल मर्यादा संपली गेली. पॉवर प्ले समाप्त झाला आहे. सध्या तरी 8 धावा जोडले गेलेत धावफलकावरती. अजूनही या षटकामधील 3 बॉल शिल्लक आहेत करण या गोलंदाजाचे. ते मात्र पॉवर प्ले समाप्त झाला आहे आणि 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ते मात्र करण पुढील बॉल घेऊन जाईल. सामना करेल रोहित. षटकातील 4था बॉल. हो, इथे मात्र 4थ्या बॉलवरती रिव्हर्स सेफ खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे गोलंदाज करण थोडंसं दिशा भटकले आहेत. इथे मात्र पंचांचा सिग्नल आला आहे.
वाईट बॉल म्हणजेच अतिरिक्त एक धाव जोडली जाईल विघ्नार्थ मानवडे या संघाच्या स्कोरबोर्डवरती. या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 9व्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील पुढील बॉल आहे इथे मात्र अगदी यावेळेस बॅट झोन मध्ये बॉल होता. इथे रोहितला मात्र मोठा फटका खेळू दिला नाही. या ते डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल करण. सामना करेल रोहित. रोहित टू करण. हो इथे मात्र स्टॉक्स खेळला. इथे मिड विकेटला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतो. इथे झेलवाची संधी आहे. अगदी यावेळेस झेल मात्र पकडली गेले. अजून यावेळेस दुसरा धक्का लागतोय विघ्नार्थ मानवडे या संघाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 9. इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे विघ्नार्थ मानवडे या संघाचा संजय. सध्या तरी धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 9व्या आकड्यावरती. करणचा पुढील बॉल सामना करेल संजू. संजू चूक करा आणि इथे मात्र फटका खेळलाय. स्क्वेअर लेगला ढकलून दिले. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि इथे एकच धावे येते. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर विघ्नार्थ मानवडे या संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 10 आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. सामना करेल संजू. इथे मात्र पहिल्या बॉलवरती अगदी यावेळेस बॅटचा कडा लागला गेला आणि इकडे मात्र कीपर काही चूक करणार नाही. या इथे मात्र अजून एक झटका लागतो या विघ्नार्थ मानवडे या संघाला. तिसरा धक्का. अगदी यावेळेस धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विघ्नार्थ मानवडे या संघाचा बाळू. आणि इकडे मात्र नक्कीच पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो या कल्पेश गोलंदाजाचा. अगदी यावेळेस खूप कमी धावांवरती रोखले सध्या तरी विघ्नार्थ मानवडे या संघाला. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र आडवे बॅटने फटका खेळलाय. लेग फाईनला बॉलला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं मिसफिडिंग आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि इकडे मात्र 2 धावा तर वेगाने कंप्लीट झाली आहे. या 2 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 12 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. विघ्नार्थ मानवडे या संघाकडून तर अजून एकही मोठका पाहायला मिळत नाही. या कल्पेशचा पुढील बॉल. इथे मात्र बाळू सफल झालाय. पुन्हा एकदा बॅटचा कडा होता. इथे मात्र थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र बॉलला अडवला गेलाय. एकच धाव जोडली जाईल. एक धावेने सध्या तरी संघाचा स्कोरबोर्ड 13 आकड्यावरती. अगदी तिसरा षटक चालू आहे आणि इथे मात्र 13 धावा पाहायला मिळत आहे विघ्नार्थ मानवडे या संघाच्या. कल्पेशचा पुढील बॉल.
हो इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह सरळ फटका खेळा क्षेत्ररक्षक काही गौरव यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. गौरवच्या माध्यमातून यावेळेस चांगलेच धावा वाचवले गेले आपल्या संघासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा एकच धाव जोडली जाईल. या एक धावेने सध्या तरी संघाचं धाव फलक विघ्नार्थ मानवडे या संघाचा 3 गडी बाद 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हरमधील. सध्या तरी सामना करेल बाळू. इथे मात्र पुन्हा एकदा बाळूने स्क्वेअर लेगला बॉलला ढकलून दिला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली आणि अगदी यावेळेस एकच धाव समाधान मानावं लागतोय. इथे मात्र पंचांचा सिग्नल येतोय ओव्हर समाप्तीचा. इथे मात्र 3 ओव्हर संपुष्टात आल्या आणि संघाचा धाव फलक विघ्नार्थ मानवडे या संघाचा 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. तर मात्र दोनच ओव्हर मात्र शिल्लक आहेत. या 2 ओव्हरमध्ये अजूनही विघ्नार्थ मानवडा हा संघ किती धावा मिळवू शकतील. इथे मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला आहे सोमनाथ. अगदी सोमनाथ देखील उत्कृष्ट गोलंदाज आहे श्री गणेश बोर्ले या संघाचा. परंतु इथे बघूया या ओव्हरमध्ये किती धावा खर्च करू शकतोय सोमनाथ हा गोलंदाज. सध्या तरी बाळू स्टॅकवरती पाहू शकाल. इथे मात्र हलकच पॉईंटच्या दिशेने बॉल निघून चाललाय. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. अगदी एकच धाव समाधान मानावं लागतं या विघ्नार्थ मानवडे या संघाला. सध्या तरी खूप कमी स्कोअर आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा जोडल्या गेल्यात. सोमनाथचा पुढील बॉल इथे मात्र सफल झाला होता. नक्कीच बॅटर पप्पू नक्कीच पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु इथे मात्र गोलंदाजाने बॉल मात्र अति बाहेर फेकी केला आहे. इथे वाईट घोषित केलं आहे. अजून एक अतिरिक्त धाव जोडली जाते. षटकातील पुढील बॉल आहे. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. ते अजूनही एक डॉट बॉल. अगदी यावेळेस सोमनाथ हा गोलंदाज कधी फास्ट कधी स्लो गोलंदाजी करताना सध्या तरी पाहायला मिळतोय. ते मात्र पुन्हा एकदा पप्पू बीट झालाय. षटकातील सोमनाथचा पुढील बॉल. हो यावेळेस पुन्हा एकदा बॉलचा टप्पा पडल्यानंतर नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा बॉलने अगदी उसळी घेतली. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटर पप्पू बीट झालाय. अगदी पप्पू हा पुरेपूर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. परंतु इथे मात्र बॅटवरती बॉल येत नाही. इथे मात्र फटका खेळलाय. फाईन लेगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला. इथे मात्र नक्कीच बॉल आडला गेला आहे. एकदा मात्र वेगाने कबळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा तर वेगाने कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल आणि अगदी यावेळेस 3 धावा तर वेगाने कंप्लीट झाल्यात. या 3 धावेने सध्या तरी संघाचा स्कोरबोर्ड 20 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी जर या अगोदरच जर धाव घेतली गेली असती तर नक्कीच या ठिकाणी 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या. परंतु पप्पूला वाटले होते की नक्कीच इथे मात्र 4 धावा येतील. परंतु तसं काही ठरलं नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र जागीच थांबला आणि इकडे मात्र पुन्हा एकदा बाळू या बॅटरने स्क्वेअर लेगला बॉलला ढकलून दिलं. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाले आणि अगदी यावेळेस धावबादच्या स्वरूपात अजूनही एक विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा विकेट लागला गेला विघ्नार्थ मानवडे या संघाला पप्पूच्या स्वरूपात. नक्कीच इथे मात्र पप्पूने एक विकेट सॅक्रिफाईस केलं कारण पप्पू धावा मिळवू शकला नाही. भरपूर डॉट बॉल आले. आपल्या बॅटला बॉल ठोकत नाही त्यामुळे इथे मात्र पप्पूने अगदी सॅक्रिफाईस केले कारण जेणेकरून एखादा न्यू बॅटर येऊन जर एखादा मोठे फटके खेळू शकतोय. बघूया यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सोमनाथचा पुढील बॉल. इथे मात्र कव्हरला फटका खेळलाय. नक्कीच इथे मात्र गॅप आहे. क्षेत्ररक्षक येतोय करण आणि इथे मात्र बॉलला अडवू शकेल का. परंतु इथे मात्र बॉलने थोडंसं वळण घेतलं आणि बॉल मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. म्हणजे इथे अजून आपल्याला एक चौकार सध्या तरी पाहायला मिळतोय बाळूच्या बॅटमधून. या 4 धावाने सध्या तरी संघाचा स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचतोय 25 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ओव्हरची समाप्ती झाली. त्यामध्ये शेवटचं ओव्हर शिल्लक आहे आणि शेवटचं ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय हरी.
अरे या गोलंदाजाचा पहिलाच बॉल यावेळेस पायावरती जाऊन आदळला. इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव तर घेतली गेली. इथे मात्र स्ट्राईक रोटेट केले. नक्कीच यावेळेस बाळूला सध्या तरी पाहू शकाल स्ट्राईकवरती. या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती. हरीच्या षटकातील पुढील बॉल आहे. इथे मात्र पुणे एकदा दमदार फटका आहे. मोठा गॅप आहे. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बाळूच्या बॅटमधून अगदी यावेळेस वेगवान फटका होता. 4 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 30 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. हरीचा पुढील बॉल. इथे मात्र थोडस गती कमी केली होती आणि इथे बॅटचा कडा लागला गेला आहे आणि इथे अजून एक विकेट मिळतोय श्री गणेश बोलले या संघाला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. हरी या गोलंदाजाचा पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विघ्नार्थ मानवडे या संघाकडून विजय. नक्कीच इथे मात्र बाळू या फलंदाजांना 14 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी आणि सध्या तरी संघाचा स्कोरबोर्ड 30 आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. इथे मात्र आत्ता मात्र 3च बॉल शिल्लक आहे आणि सध्या तरी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विजय. षटकातील आरीचा पुढील बॉल. ओहो, इथे मात्र नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र संपर्क नाही. अगदी यावेळेस बॅट जवळून यावेळेस बॉल निघून गेलाय. विजयला मात्र या बॉलवरती मोठा फटका खेळू दिला नाही. अगदी सध्या तरी धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 31 वाईड आहे. यस, इथे पंच दर्शवत आहे वाईड बॉल होता या अगोदरचा. एक्स्ट्रा धाव मिळते विघ्नार्थ मानवडे या संघाला. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा अगदी बॅटरच्या पायामध्ये बॉल फेकी केला होता. इथे मात्र विजयला पुन्हा एकदा मोठा फटका खेळू दिला नाही. अजून एक डॉट बॉल. सध्या तरी षटकातील 2 बॉल शिल्लक. षटकातील 5वाच बॉल. व इथे मात्र पुन्हा एकदा बॅटचा कडा लागला गेला आहे. ते पुन्हा एकदा बॉल खाली कीपर येतोय. ते अजून एक चांगली झेल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तर प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र विघ्नार्थ मानवडे या संघाचा एकही बॅटर मात्र धावा मिळवत नाही. अगदीच सध्या तरी कमी स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय विघ्नार्थ मानवडे या संघाचा. 6 विकेट तर स्कोरबोर्डवरती लागले गेलेत. ते शेवटचा बॉल शिल्लक आहे शेवटच्या ओव्हरमधील आणि या शेवटच्या बॉलवरती सामना करेल प्रकाश. अगदी यावेळेस फटका चांगला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच लाला इथे बॉलला अडवला गेला होता आणि इकडे मात्र नक्कीच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि नक्कीच इकडे काय घडलं आहे. 1 रन विकेट. आई वागिवली वाड्या
लक्ष आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं विघ्नहर्ता मानवडा या संघाचा. ती धावांचं लक्ष ठेवलंय श्री गणेश बोर्डले या संघासमोर. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय करण आणि हरी. इकडे मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे रंगनाथ. पहिलाच बॉल आणि इथे मात्र पहिल्या बॉलवरती विकेट मिळवण्याची संधी आली आणि 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 इकडे मात्र नक्कीच पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलंय. अगदी यावेळेस झेल सुटता 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 कसं बस कावयना गड्यानी छातीवर आवडलं ते पहिला झटका श्री गणेश बोर्डले या संघाला. इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय श्री गणेश बोर्डले या संघाकडून लाला डावकुरी आता फलंदाज सध्या तरी स्टॅकवरती आपण पाहतोय. यावेळीच रंगनाथ या गोलंदाजांना पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिला. एक चांगली सुरुवात होई. इथे मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवरती फटका खेळला. इथे बॉल मागे शतरक्षक इथे शतरक्षक आहे संजू. इथे मात्र बॉलला पकडायला उचलला तोपर्यंत एक धाव मात्र आरामात पूर्ण झाले श्री गणेश बोर्डले या संघाचा. आणि नक्कीच या एक धावेने श्री गणेश या बोर्डले या संघाचा एक धक्का लागला गेला आहे श्री गणेश बोर्डले या संघाला. करणच्या स्वरूपात पहिल्या बॉलवरती मात्र नक्कीच फाईन लेगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे मात्र मिस टायमिंग फसला गेला करण या बॅटरचा. आणि अगदी प्रकाशने मात्र तो झेल अगदी सुटता सुटता पकडला आणि तिथे जीवदान मिळालं असतं जर जेल सुटली असती तर. परंतु इकडे बघूया इथे मात्र पुन्हा एकदा मोठी अपील आहे परंतु इथे मात्र ती पेटाळून लावली. अजूनही इथे मात्र डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय. अगदी कमी स्कोर आहे आणि इथे मात्र विघ्नहर्ता मानवडे या संघाला नक्कीच चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. इथे मात्र एक छोटासा कमबॅक तर पाहायला मिळाला विघ्नहर्ता मानवडे या संघाकडून. इथे मात्र अजूनही एक बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल. अगदी यावेळेस गतीचा आणि इथे मात्र नक्कीच पॉईंटला पुन्हा एकदा ढकलून दिलं. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि बघता बघता 2 धावा तर वेगाने कंप्लीट केले. या 2 धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी श्री गणेश बोर्डले या संघाचा 3 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हरमधील रंगनाथ या गोलंदाजाचा. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र पुणे एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र संपर्क नाही. अगदी ओव्हरची समाप्ती. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री गणेश बोर्डले या संघाचा धावफलक सध्या तरी 3 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या ओव्हरमध्ये. नक्कीच सध्या तरी
ते आपल्याला विघ्नार्थ मानवडे या संघाकडून पहिलं ओव्हर चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं रंगण्याच्या माध्यमातून. इथे मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय बाळू. बाळू या गोलंदाजाचा पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरमधील. इथे मात्र पहिलाच बॉल आणि इथे अपील आहे परंतु ती फेटाळून लावली. अगदी यावेळेस पुन्हा एकदा सुरेख टप्प्यावरती बॉल फेकी केलाय. अगदी यावेळेस लालाला बीट केलाय. अजून एक या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते विघ्नार्थ मानवडे या संघाकडून. अगदीच कमी स्कोअर आहे आणि इथे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि इथे ती सुरुवात सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते विघ्नार्थ मानवडे या संघाकडून. इथे मात्र पुन्हा एकदा ओहो इथे पुन्हा एकदा मोठे अपील आणि ही देखील फेटाळले गेले. अगदी प्रत्येक बॉलवरती इथे मात्र अपील केली जाते म्हणजेच इथे सुरेख गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. अगदी यावेळेस पेशर थोडंसं अंतर या बॅटरवरती बघूया. बॅटर लाला पुढील बॉलवरती कशा प्रकारे फटकेबाजी करू शकेल. 2 बॉल तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र फुलटॉस बॉल आहे हलकाचा कट केला. इथे पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. अगदी थोडंसं घाई करताय विघ्नार्थ मानवडे या संघ. इथे मात्र एकच धावे येईल. एक धावेने सध्या तरी संघाचा स्कोर बोर्ड 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे मात्र सर्कल मर्यादा संपली गेलेली आहे. पॉवर प्ले समाप्त झाला आहे. इथे मात्र नक्कीच बाळची सुद्धा चांगली सुरुवात आपण पाहतो. या ओव्हरमध्ये 3 बॉल फेकी केल्या आणि एकच धाव खर्च केले. अजूनही 3 बॉल फेकी करायचे आहे. पुन्हा एकदा कर्णधार इथे मात्र गोलंदाजाला कान मंत्र देतोय. बघूया यावेळेस स्ट्राईकवरती सध्या तरी हरीला आपण पाहू शकाल. चला मित्रांनो जास्त वेळ वाया घालवायचा नाही. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. षटकातील बाळू या गोलंदाजाचा पुढील बॉल. इथे फुलटच बॉल आहे. पुणे एकदा स्क्वेअर लेगला ढकलून दिलाय क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र 1 बाउन्स फेल केला जाईल. तोपर्यंत एकदा मात्र वेगाने कंप्लीट होतोय श्रीगणेशा बोलले या संघाचा. एक धावेने तर संघाचा स्कोरबोर्ड पुढे ढकलला. या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी यावेळेस सध्या तरी विघ्नार्थ मानवडे या संघाचं देखील चांगलेच ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं ओव्हर हाताळलं रंगनाथ या गोलंदाजानं. पहिल्या ओव्हरमध्ये रंगनाथनं देखील चांगलीच कमालीची गोलंदाजी केली. यावेळेस पुन्हा एकदा विघ्नार्थ मानवडे या संघाकडून दुसरं षटक हाताळतोय बाळू आणि सध्या तरी बाळूचं देखील चांगलं ओव्हर पाहायला मिळतोय. थोडंसं यावेळेस फील्डमध्ये फेरबदल कारण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. बाळूचा पुढील बॉल सामना करील लाला. इथे मात्र लाला सफल झाला. इथे मात्र पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने फटका आहे. इथे मात्र एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. अगदी एकच धाव येते. या एक धावेने सध्या तरी संघाचं स्कोरबोर्ड 1-1ने पुढे ढकलतोय. श्रीगणेश बोलले आज संघ सध्या तरी 6 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. परंतु जर या ओव्हरमध्ये देखील कमी स्कोर आले तर अजूनही मात्र समीकरण सोपं होऊ शकतोय विघ्नार्थ मानवडे या संघाला. जेणेकरून तिसरं ओव्हर अजूनही रंगनाथ हाताळू शकतोय. कारण रंगनाथ या गोलंदाजाचं पहिलं ओव्हर चांगल्या प्रकारे आलेलं आहे. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र पुणे एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला आहे. 2-2 क्षेत्ररक्षक येत आहे. इथे मात्र बॉलला अडवून शकतील का परंतु इथे बॉलला अडवू शकला नाही. या बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मात्र नक्कीच शेवटच्या बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती झाली. या 4 धावेने सध्या तरी संघाचा स्कोरबोर्ड 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
इकडे बघूया सध्या तरी या 2 ओव्हर संपुष्टात आल्या. 10 धावा स्कोरबोर्ड होते लागले गेल्या श्रीगणेशच्या बोर्डले या संघाचे. इथे मात्र पुणे एकदा गोलंदाजी मार्कावर सज्ज झालाय. विघ्नार्थ मानवडे या संघाकडून रंगनाथ पहिल्या ओव्हरमध्ये रंगनाथ या गोलंदाजानं 3 धावा खर्च केल्या आणि एक मोठा विकेट मिळवून दिलं होतं आपल्या संघासाठी. इथे मात्र बघूया पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळतोय. इथे पहिला बॉल मात्र फुलालेंचा होता, हलकाचा ढकलून दिलाय. स्कोअर लागला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र बॉलला अडवला गेलाय. अगदी यावेळेस पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती 1 धाव खर्च केले रंगनाथ या गोलंदाजानं. 1 धाव जोडली जाते. 1 धावेने संघाचा स्कोअरबोर्ड सध्या तरी 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे बघूया पुन्हा एकदा फील्डमध्ये फेरबदल, कारण यावेळेस रायटी फलंदाज स्टॅकवरती आलेला आहे हरी. षटकातील रंगण्याचा पुढील बॉल. इथे मात्र हा पिच बॉल आहे आणि इथे मात्र बरोबर बॅटवरती कनेक्ट झालाय आणि इथे बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे चौकार आपल्याला पाहायला मिळतोय हरीच्या बॅटमधून. या चौकाराला संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या श्रीगणेश बोर्डले या संघाचा 15 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी यावेळेस विघ्नार्थ मानवडे या संघाकडून तिसरा षटक हाताळतोय रंगनाथ. यावेळेस तिसरं ओव्हर थोडंसं मागणं ठरू शकतोय, कारण इथे दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. खूप मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळतोय ऑफ साईडच्या दिशेला. त्यावेळेस कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. नक्कीच यावेळी चालक्या हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव सध्या तरी आले या 1 धावेने. तर संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या 16 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी यावेळेस एक चांगलीच छोटीशी साजेदारी या दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु ओहो, इथे मात्र उडवलाय. अगदी यावेळेस आसमान दाखवून दिलाय. बॉल निघून चाललाय. हवाई 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 सफर. इथे मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळेल. अगदी यावेळेस लाला हा बॅटर शांतपणाने बॅटिंग करत होता, परंतु यावेळेस मात्र नक्कीच पट्ट्यामध्ये बॉल सापडला आणि अगदी टायमिंग शॉट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा तर आल्या. या 6 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 22 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळला. इथे मात्र बॉलला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. इथे मात्र पुन्हा नक्कीच दुसऱ्या धावेचा कॉल होता, परंतु इथे लाला या बॅटरने हरीला मागे परतवलं. इथे एकच धाव जोडली जाईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हर. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हरमधील. सध्या तरी संघाचा स्कोरबोर्ड 23 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. तिसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल. इथे मात्र नक्कीच स्ट्रेट समोर फटका खेळलाय. 1 धाव तर वेगाने कंप्लीट झाली आणि बॉल मात्र निघून चाललाय. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक शेवटच्या बॉलवरती चौकार पाहायला मिळतो. या चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीगणेशच्या बोर्डले या संघाचा 1 गडी बाद 27 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे मात्र 12 बॉल आणि 6 धावांची गरज आलेली आहे श्रीगणेशच्या बोर्डले या संघाला. इथून मात्र विघ्नार्थ मानवडे या संघाला धावा रोखणं थोडंसं अवघड आहे, कारण बॉल जास्त आहेत आणि धावा कमी. म्हणजे इथे अजूनही 1 ओव्हर मात्र मिडियम काढावं लागेल, तरच शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावा राहू शकता. सध्या तरी 12 बॉल 6 धावा. इथे मात्र नक्कीच कव्हरला फटके खेळलाय क्षेत्ररक्षक नाही. या बॉल निघून चाललाय 1 बाउंस सीमा रेखा पार. इथे मात्र अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी बोर्डले या संघाचं जाऊन पोहोचतोय 31 आकड्यावरती. अजूनही 3 धावांची आवश्यकता विजय होण्यासाठी श्रीगणेशच्या बोर्डले या संघाला.
2 धावांची आवश्यकता आहे. इथे खराब बॉल, अतिरिक्त 1 धाव जोडली जाईल वाढच्या स्वरूपात. तर सामना बरोबरही सुटला आहे. 1 धावांची आवश्यकता असेल श्रीगणेश बोर्ले या संघाला. नक्कीच इथे मात्र थोडंच बॉलाची गती कमी केली होती. इथे मात्र बेट झालं होतं. लाला बॅटर बॉल जाऊन अंगावरती आदळलाय. डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय, परंतु 1च धावांची गरज आहे विजय होण्यासाठी. ती मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच इथे मात्र 1 धाव मिळेल. इथे मात्र विजय झालेला संघ आहे श्री गणेश बोर्ले हा संघ. पराभूत झालेला संघ आहे विघ्नार्थ मानवडा हा संघ. पराभूत झालेल्या संघाचे गोडगोड कौतुक, विजय झालेल्या संघाचं अभिनंदन. तर मात्र इथे लंच ब्रेक होईल आणि लगेचच सेकंड राऊंडला देखील सुरुवात होईल. आणि सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण जो पाहू शकाल